हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी सुकी भेळ। चला तर मग बनवायला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिले मी इथे एक टोमॅटो, एक कांदा, एक मिरची आणि एक लिंबू घेतलेला आहे आणि ते सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे। आणि त्यानंतरून मला थोडीच भेळ बनवायची होती, त्यामुळे मी 1 वाटी मुरमुरे आणि 1 वाटी बारीक शेव घेतलेली आहे। नंतरून मुरमुरे आणि बारीक शेव एकत्र मिक्स करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची एकत्र मिक्स करायची आहे। आणि त्यानंतरून 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतरून ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण घालू शकतात जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर। मला आवडत नाही म्हणून मी नाही घातलेत। आणि त्यानंतरून थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपली भेळ जी आहे ती रेडी झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।